नमस्कार, मी डॉक्टर मारुती खामकर, लक्षवेध गुरुकुल काउन्सिलिंग अँड ट्रेनिंग सेंटरमध्ये सर्वांचं मी स्वागत करतो. आजच्या व्हिडिओजमध्ये आपण वरती चर्चा करणार आहोत. ज्या प्रॅक्टिकल टूल्स मी तुम्हाला देणार आहे, ज्याद्वारे अनेक लोक विचारत असतात की सर हिप्नॉटिझम शिकण्यासाठी ह्या गोष्टीची गरज असते का? पासेस आपल्या हिप्नॉटिझम शिकण्यासाठी किंवा आपल्या लाईफमध्ये त्याचं प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे का? येस, नक्की. आणि मग कसं ते करायचं, त्याचं बेसिक काय फाउंडेशन आहे, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओजमध्ये शिकणार आहोत. तुम्ही खूप उत्सुक आहात हा व्हिडिओ बघायला, पूर्णपणे हा व्हिडिओ बघा. पण जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी मात्र दाबायला विसरू नका, कारण हेच व्हिडिओ तुम्हाला मोटिवेट करतील, एनर्जी देतील आणि इन्स्पायर करतील. मित्रो, पासेस बद्दल बोलायचं झालं तर बिफोर 10 इयर्स मी हे शिकलो होतो, हिप्नॉटिझम शास्त्र. त्याबद्दल बऱ्याचशी मला माहिती नव्हती. या बॉम्बेमध्ये आल्यानंतर, मुंबईमध्ये आल्यानंतर हिप्नॉटिझम काय असतं आणि सुरुवात जी झाली माझी या क्षेत्रामध्ये ही हिप्नॉटिझम पासूनच झालेली आहे. आणि हा खूप समजून घेणारा टॉपिक होता. खूप आनंदी होतो, खूप उत्साही होतो की काय आपल्याला शिकायला मिळेल. आणि वेगवेगळ्या गुरूंकडून मी ही कला जाणून घेतली आणि आजपर्यंत मी त्याच्यावरती रिसर्च करत आहे. त्याचे खूप अनुभव, क्लायंट्स खूप छान फीडबॅक देत आहेत. वेगवेगळ्या ट्रीटमेंट, वेगवेगळ्या टेक्निक्स आपण वापरत आहोत. आणि मग यामध्ये सुद्धा मला जी टेक्निक्स खूप आवडली ती म्हणजे पासेस. आता पासेसने एवढं आपल्या लाईफमध्ये चेंजेस व्हायला लागतात. आपण समोरच्याला हील करू शकतो, स्वतःला आपण पासेसमुळे हील करू शकतो. आणि यामध्ये एक मॅग्नेटिक पॉवर असते, एक म्हणतात ना चुंबकीय आकर्षण याच्यामध्ये असतं आणि ते वलय आपल्या शरीराभोवती आपण ते तयार करू शकतो. बघा ना, कधी कधी अशा व्यक्ती तुमच्या लाईफमध्ये भेटतात ज्या अट्रॅक्टिव्ह, दिसायला सुंदर नसतात पण ते अट्रॅक्टिव्ह, लगेच आपण त्याबद्दल अट्रॅक्ट होतो. दॅट मीन्स ते काय आहे, एक विद्युतीय चुंबकत्व जास्त तुमच्या शरीरामध्ये असतं आणि ते जर असेल तर तुम्ही समोरच्याला काय करू शकता, अट्रॅक्ट करू शकता. मित्रो, उदाहरणात सांगेन की दक्षिण आफ्रिकेमध्ये पासेस बद्दल मी उदाहरण सांगतो की जसं आपल्या विद्युतीय चुंबकत्व असतं तशाच पद्धतीचं प्राण्यांमध्ये सुद्धा असतं. याच्यावरती रिसर्च झाला. दक्षिण आफ्रिकेच्या समुद्रामध्ये ज्यावेळी ज्या काही तिथल्या मासे आहेत त्या पाण्यामध्ये, तिथे त्यांच्या माशांच्या आतमध्ये एवढं विद्युतीय चुंबकत्व आहे, तिथे एखादा घोडा किंवा प्राणी एखादा पाणी प्यायला गेला घोडा तर तो अचानक मरून जातो. म्हणजे एवढं विद्युतीय चुंबकत्व त्या माशांच्या आतमध्ये. किंवा तुम्ही जर अरबी समुद्रामध्ये गेला तर तिथे रॉड अँड कॅन नावाच्या ज्या दोन मछली आहेत, त्यामध्ये ती कॅन नावाची जी मछली आहे ना, त्या कॅन नावाच्या मछलीमध्ये, त्या माशामध्ये 350 ते 450 व्होल्ट असं विद्युतीय चुंबकत्व त्याच्यामध्ये प्रभाव आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे जसं प्राण्यांमध्ये असतं तसं डॉक्टर जगदीशचंद्र बसू नावाचे एक सायंटिस्ट आहेत, संशोधन करत होते, सायंटिस्ट आहेत. आणि त्या सायंटिस्टने काय केलं, जसं प्राण्यांमध्ये असते, जसं माणसामध्ये असतं, तसंच आपल्या वृक्षामध्ये सुद्धा असतं किंवा जी झाडं आहेत त्या झाडांमध्ये सुद्धा असतं. आणि मग त्यांनी काय केलं, त्याच्यावरती रिसर्च चालू केलं आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना जाणवलं की याच्यामध्ये सुद्धा विद्युतीय चुंबकत्व आहेत. म्हणजे विचार करा, याच्या वाटतं की 1877 मध्ये एक कॅरोलिन नावाची एक मुलगी होती. ती खूप सुंदर होती पण तिचं वजन होतं 130 पाऊंड म्हणजे किलो. आणि ती अचानक आजारी पडली. अचानक आजारी पडल्यानंतर तिचं जे वजन झालं ते 90 kg म्हणजे 90 किलो झालं, म्हणजे 90 पाऊंड झालं. आणि तिच्यामध्ये जो विद्युतीय चुंबकत्व होता तो प्रभाव जास्त वाढायला लागला. ह्याच्या पुढे आश्चर्यजनक असं झालं, तिला जी लोक स्पर्श करत होते त्या लोकांना जोरात झटका बसायचा. विचार करा. आणि मग काही कालांतराने ते प्रमाण कमी झालं. सांगण्याचा अर्थ असा होता की त्याच्यावरती सुद्धा रिसर्च करण्यात आला आणि त्याच्यावरून केस स्टडी करण्यात आले की हिच्यामध्ये सुद्धा प्राण्यांमध्ये पेक्षा आपल्या माणसामध्ये सुद्धा काय असतं, विद्युतीय चुंबकत्व असतं. जसं नागामध्ये, सापामध्ये जास्त विद्युतीय चुंबकत्व असतं, लक्षात घ्या. त्यामुळे प्राण्यांपेक्षाही आपल्या माणसामध्ये विद्युतीय चुंबकत्व असतं असं म्हटलं तरी चालेल, दोघांमध्ये सेम प्रभाव असतो. मग या प्रश्न पडतो की मग सर आपलं आयुष्य बॅलन्सिंग करायचं आहे किंवा समोरच्याला, मी हिलर आहे किंवा मी सायकोलॉजिस्ट आहे, मी डॉक्टर आहे, समोरच्या क्लायंटला आपल्याला हील करायचं असतं कधी कधी स्पिरिच्युअल लेवलला किंवा सायंटिफिकली, मग त्या पद्धतीने कसं ते करता येईल. मग त्यासाठीच मी तुम्हाला आता इथे सांगतो, तुम्ही आता तयार आहात, मस्तपैकी शांतपणे नोट्स किंवा पेन बुक बाजूला ठेवा आणि पूर्णपणे शांततेने ऐका की कशा पद्धतीने पुढचे 90 दिवस, मी काय म्हणतोय बघा, 21 दिवस म्हणत नाही, लक्षात घ्या. कोणतीही गोष्ट तुम्ही ज्या
ज्यावेळी मला माहिती आहे की शास्त्रज्ञानुसार किंवा सायंटिफिकली आपण 21 दिवस केलं तर ते हॅबिट्स होते. बट जर तुम्ही 90 दिवस केला तर हॅबिट्सचं रूपांतर ते कायमचं होऊन जातं. म्हणजे तुम्ही कितीही त्याला सोडायला बघितलं तर ते सुटणार नाही. त्यामुळे 90 दिवस एखादी गोष्ट तुम्ही कुठेही शिकता ती 90 दिवस इम्प्लिमेंट करण्याचा कन्सिस्टंटली प्रयत्न करा. तेव्हा ती तुमच्या शरीरामध्ये तुमच्या माइंड प्रोग्रामिंग व्हायला लागेल. लक्षात, पाण्याची बॉटल्स किंवा काचेचा ग्लास तुमच्या बाजूला ठेवायचा आहे. आता माझ्याकडे पाण्याची बॉटल्स आहे, मी सांगतोय म्हणून नका, तुम्ही करून बघा, ठीक आहे. आणि त्यानंतर त्या काचेच्या ग्लासवरती तुम्ही काही करायचं नाही, फक्त समोर बसायचंय. आणि सुरुवातीला पहिला प्रयोग मी आज सांगणार आहे. हे तुम्हाला जर ह्याच्यातून रिझल्ट मिळायला लागले कमेंटच्या रूपाने नक्की कळवा. त्यानंतर मी दुसरा प्रयोग मी तुम्हाला सांगणार. मी आज तुम्हाला सगळ्याच गोष्टी सांगितल्या तर मी 100% सांगतो की त्या गोष्टी तुम्ही करणारच नाही. हा माझा एक्सपिरियन्स आहे. त्यामुळे जास्त शिकण्यापेक्षा कमी शिकून त्याच्यावरती इम्प्लिमेंट करणं हे दॅट इज मोर इम्पॉर्टंट तुमच्या लाईफमध्ये, ठीक आहे. सो पहिल्यांदा काय करायचं आहे की पहिल्यांदा सुरुवातीला डोळे बंद करायचे आहेत आणि फक्त काय करायचं आहे, असं हात असं करा, हा प्रयोग करा, ठीक आहे. आता बघा मी काय म्हणतो, अजून मी तुम्हाला पासेस शिकवलेले नाही आहेत, पण तुमच्यामध्ये ते पासेस कसे अट्रॅक्ट होत आहेत, कशी मॅग्नेटिक पॉवर आहे ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो पण प्रॅक्टिकल नॉलेज आहे. या पद्धतीने करा आणि आता असं डोळे बंद करा. पहिल्यांदा 2 मिनिटं बघा ह्या बोटांकडे आणि इमॅजिन करा की या दोन्ही हातामध्ये मॅग्नेटिक पॉवर आहे. इकडे आहे प्लस, इकडे आहे मायनस. ओके, आता हे काय करणार आहेत, जेव्हा दोन्ही मॅग्नेट असतात एकमेकांकडे काय होतात, आकर्षिले जातात. किंवा एका हातामध्ये एका बोटामध्ये लोखंड आणि एका हातामध्ये मॅग्नेट, उजव्या हातामध्ये मॅग्नेट आहे, डाव्या हातामध्ये लोखंड आहे. आता बघितलात, इमॅजिन करायचं की हळूहळू एकमेकांकडे आकर्षिले जात. डोळे बंद करा, मी जसजसे काउंट करेन तसतसे तुमचे दोन्ही हात एकमेकांकडे आकर्षिले जातील. फक्त इमॅजिन करा, व्हिज्युअलाइज करा, पूर्ण फील करायचं आहे. 1 2, तुमच्या दोन्ही हातामध्ये मॅग्नेटिक पॉवर अट्रॅक्शन तयार होत आहे, लोहचुंबकत्व तयार होत आहे, ते एकमेकांकडे आकर्षले जात आहेत. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 and 20. कुणाला वाटत असेल सर हे ऑटोमॅटिकली अट्रॅक्ट होतात, पण त्यापेक्षा तुम्ही अपोजिट सुद्धा करू शकता. आता अपोजिट करताना काय करावं लागेल तुम्हाला, इकडे मायनस मॅग्नेट, इकडे प्लस, इकडे मायनस मॅग्नेट, इकडे मायनस मॅग्नेट, तेव्हा ते अपोजिट जाणार आहेत ना, बरोबर. आता मी काय करतोय, दोन्ही हातांमध्ये अपोजिट मॅग्नेट तयार करतोय, फील करायचंय आणि असं इमॅजिन करायचं की दोन्ही मॅग्नेट दूर 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 जात आहेत. मी 1 ते 20 अंक काउंट करतोय, प्रत्येक आकड्याबरोबर हे दूर 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 जात आहेत. 1 2 3 4 5 6, इमॅजिन करा, फील करा, पूर्णपणे कॉन्सन्ट्रेट करा. 7 दूर जात आहेत, 8 9 10, अशा पद्धतीने तुम्हाला जाणवेल. तुम्ही जर मनापासून ते केलात ना तर तुम्हाला 100% त्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड तुम्हाला जाणवायला लागेल. आता हे तुम्हाला फक्त एक डेमॉन्स्ट्रेशन दाखवलं. मग आता तुम्हाला काय करायचं आहे, सुरुवातीला हे दोन्ही हात घ्यायचे, काचेचा ग्लास समोर पाण्याने भरून ठेवलेला आहे. सुरुवातीला पुढचे 10 मिनिटं, पुढचे 30 दिवस, पुढचे 60 दिवस मी म्हणत नाही, 90 दिवस तर करायचं, पण पुढचे 30 दिवस काय करायचं, 10 मिनिटं डोळे बंद करून काय करायचं आहे, फक्त फील करायचं आहे. जास्त जोरामध्ये रगडू नका, हातांना त्रास होईल असं. या पद्धतीने, ओके. आणि आता फील करा, बघा जरा तुमच्या दोन्ही हातांमध्ये काय जाणवत आहे. बघा, एकमेकांकडे आकर्षिले जात आहेत, खेचतायत, पुढे जात आहेत, पाठे जात आहेत. सुरुवातीला काय करा, 10 मिनिटं करू नका, 5 मिनिटं करा, ठीक आहे. तुम्हाला काही डाऊट असेल तर माझ्या टीमशी संपर्क करा. हे बघा, हे सायंटिफिक प्रूव्ह आहे. आपण ज्यावेळी इलेक्ट्रो मायक्रोस्कोप लॅबमध्ये जाऊन बघतो स्वतःला, त्यावेळी तुम्ही स्वतः दिसत नाही, ते एक एनर्जी आहे, व्हायब्रेशन्स आहेत.
त्यामुळे याच्यामध्ये काही असं थोतांड किंवा असं अंधश्रद्धा नाही आहे, हे सायंटिफिकली आहे आणि स्पिरिच्युअलिटी आहे, लक्षात घ्या. त्यामुळे अजूनही तुम्हाला जाणवत असेल, पुन्हा काय करायचं, पुन्हा या पद्धतीने हे बघा, हे बघा, पुढे हे बघा, या पद्धतीने. ठीक आहे, असं प्रॅक्टिस रेग्युलरली करा आणि तुम्हाला काय अनुभव येत आहेत हे नक्की आमच्यापर्यंत कळवा. आणि खरंच जर तुम्हाला खरंच एखादा भाग चांगला वाटला, त्यातली एखादी गोष्ट चांगली वाटली, तर कमेंटच्या रूपाने कळवायला विसरू नका. आणि ही गोष्ट किंवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांच्या लाईफमध्ये सुद्धा चेंज व्हायला सुरुवात होईल. आशा करतो की परमेश्वराकडे प्रार्थना करतो की तुमची जी काही ध्येय आहेत, जे काही गोल्स आहेत, ते लवकरात लवकर पूर्ण होत आणि याच इंटेन्शनने, ह्याच एनर्जीने, ह्याच मोटिवेशन आपण भेटणार आहोत. पण जर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका. चला, आपण लवकरच भेटणार. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय.